नमस्कार. कुडाळ गटातून जयश्री शेवते यांची उमेदवारी आहे आता. तर सामान्य जनतेला व सर्व ओबीसी समाजाला मला एवढंच आव्हान करायचं आहे की आपली उमेदवारी ही गोरगरिबातील आहे. आपली उमेदवारी ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. तर मला सर्वांना सांगायचं आहे की कुडाळ हे गाव 5,000 लोकसंख्येचे. आणीवाडी हे गाव, आणीवाडी, कुडाळ, सर्जापूर इथे पण ओबीसी समाज जास्तच आहे. बहुतांश कुडाळ गटात हा ओबीसी समाज जास्त आहे. तरी पण ही आपल्या ओबीसी समाजाला डावलून ही जी उमेदवारी हे इतर कोणाला तरी दिली गेली, याची खंत तर सर्व ओबीसी समाजाला राहीलच. परंतु आम्ही यांच्या विरुद्ध लढण्याचा निर्धार ह्यासाठी केलाय की आमचा ओबीसी समाज हा पुढे जावा. कोणी ओबीसी समाजावर अन्याय केला नाही पाहिजे, आमचं हे सरळ मत आहे. आज आम्हालाही दबाव आले, आम्हाला सर्व काय आले, पैशांच्या ओपरी आल्या, पण आम्ही हे नाकारल्यात. कोणासाठी? फक्त ओबीसी समाजासाठी. ओबीसी समाज हा पुढे जाण्यासाठी जयश्री शेवते ह्या कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभे राहतील. ओबीसी समाजच नाही तर पूर्ण कुडाळ गटातील जेवढा मतदारसंघ आहे, जावली आहे, ह्या सर्वांसाठी आम्ही काम करू. गटापुरतं काम न करता सर्वसामान्य युवकांसाठी, महिलांसाठी, वृद्ध माणसांसाठीही आम्ही काम करणार आहोत. जयश्री शेवते ह्या फक्त आत्ता उमेदवार नसून ह्या आशेचं किरण आहे. आम्ही पैशाने कमी असू पण आमची कामंही जास्त होतील. आज कोणतरी उमेदवार येईल, पैसे देईल, ओबीसी समाजावर इतर कुडाळ गटातील मतदारसंघ हा विकला जाणार नाही. ओबीसी समाज हा कधी पण सर्वसामान्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे. आणि कोणाला तरी वाटत असेल की आता 2 दिवस राहिलेत, आपण येऊ, पैसे देऊ आणि आपण विजयी होऊ, हा त्यांचा निर्धार चुकीचा आहे. आत्ता ही लढाई ही सर्वसामान्य माणसांनी हातात घेतली. सर्वसामान्य माणसासाठी जयश्री शेवते ह्या कधी पण कायमस्वरूपी त्यांच्यासाठी पाटील. आज निवडणुकीची संधी भेटली का तर आम्ही पण लढतोय का तर ओबीसी समाजासाठी. कारण का बघितलं, एवढी मोठी आपली गाव कुडाळ, सर्जापूर, आणेवाडी, सायगाव, रायगाव, एवढी मोठी माणसं, बलाढ्य माणसं असताना पण सर्वसामान्य फक्त हे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे. पण याच्यात धनशक्ती जिंकली आणि उमेदवारी ही धनशक्तीवाल्याला गेली. सर्वांचं असं म्हणणं होतं की धनशक्ती जिंकेल आणि ओबीसी समाजाचं जे म्हणणं होतं ते खरं झालं. पण ओबीसी समाजानं दाखवून दिलं की जयश्री शेवतेंच्या पाठीमागं उमेदवारी अर्ज भरताना जो जनसमुदाय होता ही खरी ओबीसी समाजाची ताकद आहे. ओबीसी समाज हा विकला जाणार नाही, हे बलाढ्य नेत्यांनी ऐकून घ्यावं. आणि आम्हाला काही खंत नाही कोणत्या गोष्टीची की बाबा आम्हाला उमेदवारी दिली नाही, पण आम्ही ओबीसी समाजासाठी कायम लढणार आहोत. आणि ही जी जनता आमच्या मागे होती, जी कुडाळ गटातील सर्व जावलीतील जे युवक, महिला वर्ग ज्या आमच्या पाठीची, हीच आमचा विजय. आणि आम्ही कुडाळकर, जावलीकर आणि कुडाळ गटातील अख्खी जावली ही बाबाराजेंसाठी माऊली. आणि आम्ही बघितलाय बाबाराजेंचा विकास काय. बाबाराजेंचा विकास हा कोणीच डावलू शकत नाही, पण काही माणसांमुळे याला कलंक लागतोय. तर आम्हीही कोणाचे आहोत? बाबाराजेंचेच आहोत. आम्ही इथून पुढे बाबाराजेंबरच राहणार. आम्ही हरू किंवा जिंकू, बाबाराजेच हे आमचे नेते असतील. आणि काही हो, पण बाबाराजे यांचं नेतृत्व आम्हाला कायम मान्य. आमची उमेदवारी जिंकली तरी आम्ही बाबाराजेंच्या पायाचरणी आम्ही आमची उमेदवारी घेऊन जाणार आहे. आम्ही कोणाचे? बाबाराजेंचेच आहे. पण बाबाराजेंच्याही नावाला कोणी तडा घालवू नये ह्यासाठी आमची ही उमेदवारी. आज कोणतरी घेणार, उमेदवारी घेणार, इकडे तिकडे उड्या मारणार, निवडून आल्यानंतर लगेच दुसरीकडे जाणार, हे योग्य नाही. आम्ही निवडून आलो तर एकनिष्ठ बाबाराजेंशीच राहणार. आम्हाला ह्याच्यात कोणाची गरज नाही. आम्ही काही हो, कायमस्वरूपी बाबाराजेंचं नेतृत्व मला मान्य आहे. तर आत्ता जे माणसांना उमेदवारी दिली, ती उमेदवारी कोणाला दिली? यांच्याकडं 15 वर्ष सत्ता होती, अलटून पलटून सत्ता आहे यांच्याकडे. यांनी काय विकास केला? आज जर बघितलं, बिबवी, बनंग, वजरे, केसकरवाडी या साईडला आम्ही गेलो तर माणसांचा प्रचंड आक्रोश आहे. माणसं हे तिथे पैशाला बळी पडणार नाहीत. ह्या माणसाने तिथं माणसांवर अन्याय केलाय आणि ही माणसं कधीही विसरणार नाहीत.
यांनी काय विकास केला? सभापती होते, काही जणांना कोण सभापती आणि कुणाला निवडून दिले हे पण माहीत नाही. एकदा गेले की डायरेक्ट 15 दिवस इथे 15 दिवस पुण्याला माणसांसाठी, सामान्य माणसांसाठी, जनतेसाठी हे कधीच उभे राहिले नाहीत. आता 15 वर्षातून आलीत आणि आता हातपाय जोडतायत. याचा काही उपयोग होणार नाही. आणि आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आज कुठले आम्ही पण गटतट मानणारी माणसं नाही. सर्वसामान्य माणूस कोणताही पक्ष न बघता आम्हाला पाठिंबा देतोय, याची आम्हाला सार्थ अभिमान आहे. आता जे उमेदवार आहेत ते याच्या आधी कुठे होते? आता जे खासदारकी झाली हे उमेदवार कोणाकडून होते हे पण त्यांनी सांगावं. आत्ता जर हे खासदार, हे पक्ष बदलणारे, एकदा महाराज साहेब, एकदा शशिकांत शिंदे साहेब, सर्व एकदा म्हणजे त्यांना वाटेल तो पक्ष बदलणार. आम्ही कायमस्वरूपी एकनिष्ठ आहोत, बाबा राजेंशी एकनिष्ठ आहोत आणि कायमस्वरूपी त्यांच्याशी एकनिष्ठ राहू. आम्हाला बाकीचे काही नको. पक्ष बदलणारे आम्ही नाही. जे पक्ष बदलणार आहेत, जे मॅनेज आहेत, त्यांनी आता ठरवावं. जनता त्यांना घरी बसवणार आहे. तुमच्या हक्कासाठी आता लढणारा उमेदवार, सामान्य उमेदवार म्हणून जयश्री शेवते ह्या कायमस्वरूपी याच्या आधीही कार्यरत होत्या, याच्यानंतरही कार्यरत राहणार आहेत. आणि आता सर्वसामान्यांना पण माहिती आहे युवा पिढीसाठी आम्ही काय केले, महिलांसाठी काय केले, माझ्या वडिलांनी जनतेसाठी काय केले, ही पोचपावती सर्वसामान्य जनते स्वतःच्या तोंडातून सांगेल. आणि एकदा जर आम्हाला ही संधी भेटली तर या संधीचं सोनं आम्ही नक्की करणार. आम्ही पैसा बघत नाही, काय नाही, फक्त आम्हाला माणसांची कामं हवेत. पैसा नसतानाही आम्ही माणसांची कामं केले. अडीअडचणीला आमचं न काय बघता, खिशातलं काही न बघता आम्ही माणसांसाठी कायमस्वरूपी त्यांच्याकडे गेलोय. आणि इथून पुढेही जयश्री शेवते किंवा मी म्हणा किंवा आमचे वडील म्हणा, कायमस्वरूपी हे युवांच्या मागे, महिलांच्या मागे, वृद्ध माणसांच्या मागे, सर्वांच्या मागे आम्ही उभे राहणार आहे आणि कायमस्वरूपी त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहे. विजयाची शिट्टी नक्की वाजणार आणि इतरांच्या शिट्ट्या गुल होणार. हे आता आम्हीच नाही तर सर्वसामान्य जनतेनं, अख्ख्या कुडाळ गट आणि सर्व जावलीकरांची प्रतिक्रिया आहे. आता शिट्टी वाजणार, बदल हा होणार आणि बदल हा आपल्याला हवा आहे. सर्वसामान्य माणसाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. विजय हा आमचा नक्की आहे. हा विजय सर्वसामान्य माणसांचाच असेल. हा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा जो संघर्ष आहे, यात जनशक्ती नक्की विजयी होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि आपली सर्वसामान्यातील ओबीसी समाजातील सीट हे नक्की विजयी होईल. येत्या 7 तारखेला आपले मतदान होणार आहे. आपलं चिन्ह आहे शिट्टी. 3 नंबरला आपली शिट्टी आहे. तर शिट्टी या 3 नंबर बटनावर बटन दाबून जयश्री शेवते सर्वसामान्य घरातील व्यक्तीला आपण निवडून द्याल, हा आत्मविश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.